बातमी समोर येते। काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बघायला मिळतोय। काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत। लवकरच संग्राम थोपटे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, सूत्रांनी अशा प्रकारची माहिती दिली आहे। दरम्यान संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखीन काही बडे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत। कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मोठी खेळी बघायला मिळते। आमचे प्रतिनिधी तुषार सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, काँग्रेसला मोठा धक्का बघायला मिळतोय। आपण पाहिलं असेल तर कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्याला यापूर्वीच त्यांनी एक मोठं विधान केलं होतं की आमच्या संपर्कामध्ये काँग्रेस सहित अनेक पक्षांचे प्रमुख नेते आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे संग्राम थोपटे। आता लवकरच आपल्याला काँग्रेसला रामराम ठोकत आपल्याला ते भाजपाचं कमळ हाती घेताना पाहायला मिळणार आहेत। कार्यकारी अध्यक्ष असताना रवींद्र चव्हाणांनी हा घडून अंतराचा हा सर्वात मोठा पक्षप्रवेश असणार आहे। त्याचप्रमाणे संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ काँग्रेसमधले बडे नेते देखील आपल्याला रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। रवींद्र चव्हाण येणाऱ्या काही दिवसामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होताना पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी संग्राम थोपटे नावाचा तरुण चेहरा आपल्याला भाजपमध्ये येताना पाहायला मिळणार आहे आणि या राजकीय खेळीमागे स्वतः रवींद्र चव्हाणच आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून हे ऑपरेशन हाताळत असल्याचं पाहायला मिळत होतं। रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि आता संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ नेमकं काँग्रेसमधले कोण कोण बडे नेते भाजपमध्ये येते त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित तुषार, भाजपाची मोठी खेळी बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।